नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरती 2026च्या पेपरचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहे. हा या पेपरचा सेट डी असेल. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका त्रिकोणाचा कर्ण 61 सेमी आहे व एक बाजू 11 सेमी आहे, तर दुसरी बाजू किती? आता त्रिकोणाचा कर्ण दिलेला आहे. कर्ण आहे 61 व एक बाजू 11 आहे, तर दुसरी बाजू किती असे विचारले. फॉर्म्युला असे, कर्णचा वर्ग पहिली बाजू वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग. पहिली बाजू किती आहे? 11चा वर्ग. दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. कर्ण किती आहे? 61चा वर्ग. 61चा वर्ग किती होणार? 3721. 11चा वर्ग 121 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय येईल? 3721 वजा 121. एक्स स्क्वेअर येईल 3600. 36चं वर्गमूळ काय येईल? 60. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आणि 2 0 1 0 येणार. म्हणजे एक्स काय आलं? 60 सेमी. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. 12 सेमी अधिक 59 सेमी बरोबर किती मीटर? आता 1 मीटर म्हणजे काय असणार आहे? 100 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला 12 सेमीचं मीटरमध्ये करायचं आहे. म्हणजेच काय होणार? 12 भागिले 100 म्हणजे 0.12 होईल. 59 सेमीचं 0.59 मीटर होईल. म्हणजे किती मीटर उत्तर येईल आपलं? आपलं उत्तर येईल 0.71 मीटर. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. क्रिकेट संघातील 7 पुरुषांचे वय 26, 25, 21, 29, 24, 28, 22 आहे. त्यांचे सरासरी वय किती? आता यांची ॲडिशन करूया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 म्हणजे 140 करून घेते मी आधी. 6 आणि 5 11 हे 12, 12 आणि 9 21, 21 आणि 4 25, 25 आणि 8 33, 35 आणि 175 त्यांची ॲडिशन आली. डिवाइड 7 करायचं. 25 आपलं उत्तर असेल. मग सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 9275 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? आता 93% उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजे पास झालेले आहेत 93%, म्हणजेच 7% अनुत्तीर्ण झालेत. आता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या इथं दिलेली आहे. 7% म्हणजे आपण काय लिहू शकतोय? 9275. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असं विचारलंय, त्यामुळे 100% म्हणजे किती? म्हणून 9275 तिरकस गुणाकार करतो इथं आपण. गुणिले 100 भागिले 7 आपलं उत्तर येईल 1,32,500. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील एक जीवा 12 सेमी आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर किती? आता आपण एक डायग्राम काढतो इथे, जेणेकरून तुम्हाला ते समजेल प्रश्न काय आहे. आता आपण काय करतोय? जीवा 12 सेमीची काढतोय. 12 सेमीची जीवा इथं काढलेली आहे. तर त्या 10 सेमी त्रिज्या आहे त्या वर्तुळाची. आता हा काय? वर्तुळाचा केंद्र आणि ही 10 सेमी त्रिज्या. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर किती? आता हे अंतर आपल्याला फाइंड करायचं आहे, किती असणार आहे हे. आता यामधील मोठं अंतर कोणतं आहे? ते काय असणार आहे? कर्ण असणार आहे. म्हणजे 10चा वर्ग. पायथागोरस थेरम वापरायचा इथं. जीवा 12 सेंटीमीटर आहे, मग अर्धी जीवा किती असणार आहे? 6. मग हे 6 पासून इथे लंब टाकलेला आहे, मग एक्स फाइंड करायचं आहे आपल्याला. इथं पायथागोरस थेरम वापरला आहे. कर्ण 10 असेल, एक बाजू 6 असेल आणि दुसरी बाजू एक्स असेल. आता हे सॉल्व केलं. 10चा वर्ग 100, 6चा 36, एक्स स्क्वेअर बरोबर 100 वजा 36 64 येईल. आता दोन्ही साईडचे वर्गमूळ घेतल्यानंतर एक्स येईल 8 सेमी. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती? आता हे प्रश्न पाठ करायला सांगितलेला तुम्हाला. 1 ते 25 किती आहेत मूळ संख्या? 9. 25 ते 50 6 आहेत. 1 ते 25 9 मूळ संख्या आहेत.
25 ते 50 6 आहेत. 51 ते 100 10 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 25 मूळ संख्या आहेत. आपलं उत्तर आहे 25. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे आणि 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. आता हा चार्ट पाठच करून ठेवा. ऑप्शन क्रमांक सी आहे आपलं उत्तर. 1 ते 100 25 मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 12 गुणिले 18 216 तर 1.2 इंटू 1.8 बरोबर किती? इथे फक्त काय प्रश्न व्यवस्थित वाचायचा. इथं 12 आहे तर 1.2 आहे, इथं 18 आहे, इथं काय 1.8 आहे. फक्त पॉइंट घातलेले आहेत. आपला उत्तर आपण असं लिहायचं 216च उत्तर असणार आहे. पण 2 पॉइंट नंतर 2 घरे आहेत त्यामुळे 2.16 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी. 5000चा 5% बरोबर बघा 5000चा 5 आणि एक्सचा 100% बरोबर दिलेला आहे. तर किती 250 असणार आहे आणि हे आता हे 100 इकडे मल्टिप्लाय होईल, 40 इकडे डिवाइड होईल. एक्सची व्हॅल्यू काय येईल भागिले 4 625 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. जर 50 वस्तूंची विक्रीची किंमत 75 वस्तूच्या खरेदी किमती इतकी असेल तर शेकडा नफा किती? हा क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. इथं फॉर्म्युला काय वापरायचा आहे? शेकडा नफा बरोबर वस्तूची वजाबाकी आणि विक्रीच्या डिवाइड काय करतोय आपण विक्रीच्या वस्तू गुणिले 100. वस्तूंची वजाबाकी किती आहे 75 वजा 50 भागिले विक्रीच्या वस्तू किती आहेत 50 गुणिले 100. शेकडा नफा काढायचा आहे म्हणून गुणिले केलेला आहे 50. 50% आपलं उत्तर असेल. शेकडा नफा असेल 50%. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 19 एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? आता इथे तोटा होतोय. तोटा कधी होतोय? ज्यावेळी विक्री किंमत कमी असेल आणि खरेदी किंमत जास्त असेल. खरेदी किंमत जास्त असेल त्यावेळी. म्हणजेच खरेदी किंमत किती येणार याची? खरेदी किंमत किती येईल? 2340 अधिक 60 खरेदी किंमत आली 2400. ही झाली 15 शर्टची किंमत. प्रत्येक शर्टची किंमत किती म्हणजे 2400 भागिले 15 करूया किती येईल 160 रुपये. प्रत्येक शर्टची किंमत किती असेल 160. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 एक माणूस पहिले 11 किलोमीटर अंतर 60 मिनिटात आणि पुढचे 22 किलोमीटर अंतर 30 मिनिटात कापतो. आता 11 किलोमीटर जे अंतर आहे ते 60 मिनिटात 11 किलोमीटर आणि पुढचे 22 किलोमीटरचे अंतर किती 30 मिनिटात कापतो. तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती आहे? आता फॉर्म्युला काय आहे आपला? सरासरी वेग एकूण अंतर भागिले एकूण सरासरी वेग काय एकूण अंतर भागिले एकूण वेळ हा फॉर्म्युला आहे. एकूण अंतर किती आहे? हे 11 किलोमीटर आणि हे 22 म्हणजे 11 अधिक 22 33 किलोमीटर एकूण अंतर आहे. वेळ किती आहे 60 मिनिट आणि 30 मिनिट म्हणजे किती 90 मिनिट. आता आपल्याला काय करावं लागेल हे 90 मिनिटांचं किलोमीटर पर हॉवरमध्ये आपलं उत्तर असते बरोबर. हॉवरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार मिनिटाला. म्हणजे आता 90 मिनिटांचं हॉवरमध्ये कसं करणार 90 भागिले 60 म्हणजे किती आलं 3/2 तास. आता ह्या फॉर्म्युल्यात पुट करूया व्हॅल्यू. एकूण अंतर आहे 33 किलोमीटर. एकूण वेळ आहे 3/2 म्हणजे 33 गुणिले 2 33 गुणिले 2 भागिले 3 आपलं उत्तर असेल 22 किलोमीटर पर हॉवर. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 130 होते.
मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 नोंदवले गेल्याचे आढळून आले. त्याच्या गुणांची योग्य सरासरी किती आहे? आता सुरुवातीला काय करूया, 13 विद्यार्थी आहेत, 130 सरासरी आहेत, म्हणजे एकूण गुण किती असणार आहेत? 13 गुणिले 130, उत्तर असेल आपलं 1690 एकूण गुण असतील हे. आता विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी, म्हणजे 32 हा बरोबर गुण आहे, 23 चुकून नोंदवलंय. आता चुकलेलं कोणतं आहे? 23, त्यामुळे 1690 मधून 23 वजा करा, उत्तर येईल 1667 आणि त्यामध्ये 32 ॲड केल्यानंतर किती येईल? 1699. 32 म्हणजे जो बरोबर आहे तो ॲड केला, जो चुकीचा आहे तो मायनस केला. 1699 भागिले काय येणार आहे? पुन्हा 13च विद्यार्थी असल्यामुळे आपले उत्तर असेल, हे जेव्हा डिवाइड करतोय आपण त्यावेळी 130.69 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 रिपीट झालेला आहे. नवी मुंबई 2026च्या पेपरमधील हा प्रश्न आहे. 75 सेकंदाचे 15 मिनिटाशी गुणोत्तर किती? आता 75 सेकंदमध्ये, आता मिनिटाचे सेकंदमध्ये कन्वर्ट करूया. तर 15 मिनिटे म्हणजे किती? 15 गुणिले 60 सेकंद म्हणजे 900 सेकंद, बरोबर. आता सेकंद 75 सेकंदाशी म्हणजे 75 वर येणार आणि 900 डिनॉमिनेटरला येणार. 25 त्रिक 75, 1/12 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30, 2 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे, तर त्याच्या परिघांचे गुणोत्तर काढा. आता हे एक वर्तुळ घेऊया आणि हे एक वर्तुळ घेऊया. याची त्रिज्या आहे 5x, याची आहे 4x. तर त्याच्या परिघांचे गुणोत्तर काढा असं सांगितलंय. गुणोत्तर काढा. आता वरती काय घेऊया? परिघाचा फॉर्म्युला काय असतो? 2πr. म्हणजेच काय होणार आहे? त्याचे गुणोत्तर काढताना काय होणार आहे? 2πr1 डिवायडेड 2πr2. आता r1 हे या छोट्या वर्तुळाची त्रिज्या असेल आणि r2 ही काय होईल? मोठ्या वर्तुळाची. आता r1 काय असणार आहे? 4x आणि 5x, म्हणजेच 4:5 परिघाचा आपलं काय असणार आहे? गुणोत्तर 4:5 असणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. क्वेश्चन नंबर 32, दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल? आता समीकरण कोणतं आहे? 8 गुणिले 9 भागिले 4 प्लस 5 - 3 = 2. सगळे ऑप्शन चेक करायचे संख्येची अदलाबदल करून. पर्याय क्रमांक डी उत्तर येतं. डीचं करून दाखवते मी तुम्हाला. 3च्या ऐवजी 9 लिहायचं आहे, 9च्या ऐवजी 3 लिहायचं आहे, म्हणजे 8 गुणिले 9च्या ऐवजी 3 लिहूया. 4 प्लस 5 - 9 बरोबर 2. आता हे काय करतोय आपण? बॉडमास रूल इथे यूज करायचा आहे. इथे आता काय 3 आपण पहिला काय करणार? ब्रॅकेट नाही आहे इथं, ऑफ नाही, पहिला डिव्हिजन करणार. 3/4 प्लस 5 - 9 = 2. आता इथं काय करतोय? 4 दोन्ही 8 आणि हे 6 अधिक 5 वजा 9 बरोबर 2 यायला पाहिजे. 6 आणि 5 11, 11 वजा 9 2, म्हणजे 2 बरोबर 2. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 41 आहे. दशादशे 10 या दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता चक्रवाढ व्याज कसं काढतोय आपण? आर दिलेला आहे 10%, पी दिलेला आहे 800 आणि एन दिलेला आहे, म्हणजे मुदत दिलेली आहे 2 वर्षाची. आपल्याला सुरुवातीला ए काढून घ्यावं लागेल, म्हणजे ही काय असते? रास काढून घ्यावी लागेल. ए काय असणार आहे फॉर्म्युला? P1 + R डिवायडेड 100 होणार रेज टू स्क्वेअर, कारण इथं काय आहे? 2 वर्षासाठीचं आहे म्हणून 2 लिहिते. तर पी किती येईल? 800. 1 + R काय आहे? 10% आहे. 800 गुणिले तिरकाच गुणाकार केला 10 आणि हे एक 11, 11 भागिले 10चा वर्ग किती होणार? 800 गुणिले 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100, हे 2 शून्य निघून जातील. 968 आपली काय आली? रास आली. आता आपल्याला इथं चक्रवाढ व्याज काढावं सांगितलंय. चक्रवाढ व्याज काय असेल? ए मायनस पी असेल. 968 वजा 800 आपलं उत्तर असेल 168 रुपये. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44,
हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे. 24 मजूर रोज 8 तास काम करून 14 दिवसात ते काम पूर्ण करतात. म्हणजे M1 दिलेला आहे 24, 8 तास काम करून म्हणजे तासामध्ये दिलेला आहे. T1 दिलेला आहे 8 तास आणि D1 दिलेला आहे 14 दिवस. तर रोज 6 तास काम करून म्हणजे T2 दिलेला आहे 6 तास म्हणजे दिवस किती दिलेले आहेत 8 दिवस. किती मजूर लागतील? M2 काय करायचं आपल्याला फाइंड करायचं. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता माहिती आहे? M1 D1 W2 M2 D2 W1. पण इथं W1 W2 दिलेलं नाही त्यामुळे आपण घेत नाही. ते फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? M1 D1 T1 M2 D2 T2 हा आपण फॉर्म्युला यूज करतो. इथं आपल्याला W2 W1 दिलेलं नाही. आता इथे फॉर्म्युला पुट करूया. व्हॅल्यू पुट करूया. M1 आहे 24, D1 आहे 14, T1 आहे 8 तास, M2 काढायचं आहे आपल्याला. D2 आहे 8, T2 आहे 6. तर M2 कसं काढतोय आपण? 24 गुणुले 14 गुणुले 8 भागिले 8 गुणुले 6. हे 8 निघून जाईल. 6 चोक 24. पण M2 किती असतील? M2 म्हणजे किती मजूर लागतील आपल्याला? 56 मजूर लागतील. पर्याय क्रमांक बी आपली उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक किती? आता आपण इथं कसं करतोय? सुरुवातीला जे पेपर आपण घेतलेले आहेत 2026 मध्ये झालेले तिथे त्यावेळी कसं आलेलं 2 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिलेली. आता इथं 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली. आता हे काय करतोय आपण? 2x + 3x + 4x किती येईल? 4 आणि 3 7, 8 9. 9x सरासरी दिलेली आहे त्यांची. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिलेली आहे. म्हणजे त्यांची बेरीज किती आली? 60 गुणुले 3. कारण सरासरी कशी काढतोय आपण? सरासरी त्यांची बेरीज भागिले त्या व्यक्ती किती आहेत? व्यक्तींची संख्या. आता ते व्यक्ती किती संख्या किती आहेत? 3 आहेत. सरासरी दिलेली आहे त्यांनी 60 वर्ष म्हणून 60 गुणुले 3 केलेलं आहे आणि त्यांची बेरीज किती आहे? 9x. म्हणजे काय आलं? x बरोबर काय येईल? 60 गुणुले 3 भागिले 9. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. x व्हॅल्यू आली 20. आता त्याने काय सांगितलंय? फरक सांगितलाय. वयस्कर व्यक्तीत आणि लहान जो आहे त्यांच्या वयातील फरक विचारलाय. म्हणजेच काय? 4x किती येईल? 4x - 2x बरोबर किती असं? 4 × 20 - 2 × 20. एक्सची व्हॅल्यू 20 इथं पुट केली. किती येईल हे? 80 - 40 येईल 40 वर्ष. प्रश्न क्रमांक 51. मुलगा आणि वडिलांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. मुलाचे वय किती आहे? आता इथे काय करूया? ऑप्शनवरून जाऊया. ए ऑप्शन काय? मुलाचे वय मुलगा आणि वडील असं लिहूया इथं. मुलाचे वय 8 वर्ष, वडिलांचे वय काय येईल? त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज आहे 56. म्हणजेच वडिलांचे वय किती येईल? 56 - 8 किती येणार आहे वडिलांचे वय? 48 येईल. आता 4 वर्षानंतर मुलाचे वय होईल 12. 4 वर्षानंतर मुलाचे वय होईल 12 आणि वडिलांचे वय होईल 52. आता दुसरी कंडिशन काय आहे? 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तिप्पट होते का इथं? नाही. त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन बी चेक करूया. मुलगा 5 वर्षाचा असेल, वडील असतील 56 - 5 किती असणार आहे? 51. 4 वर्षानंतर याचं 9 होईल मुलग्याचं. 4 वर्षानंतर वडिलांचं 55 होईल. हे तिप्पट होतंय काय? नाही. मुलाच्या वडील तिप्पट होत नाहीत. त्यामुळे ऑप्शन बी पण नाही होणार. ऑप्शन सी चेक करा. मुलगा 10 वर्षाचा, वडील 56 - 10 म्हणजे 46 वर्षाचे होतील. 4 वर्षानंतर मुलगा 14 वर्षाचा होणार, वडील 50 वर्षाचं. हे तिप्पट होतंय काय? नाही. ऑप्शन क्रमांक डी बघा. ऑप्शन क्रमांक डी होईल. मुलगा वडील मुलगा आहे 12 वर्षाचा, वडील किती असणार आहे? 56 - 12 किती असणार आहे ते? 44. आता 4 वर्षानंतर किती होईल? 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर याचं 48 होईल, याचं 16 होईल आणि वडील तिप्पट असतील मुलाच्या वयाच्या. 16 आणि त्रिक 48. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपला बरोबर आहे. क्रमांक 83. जर 550 रुपयाची वस्तू विकत घेताना दुकानदाराने 18% सूट दिली तर दुकानदाराला किती रक्कम मिळेल?
आता इथे फॉर्म्युला काय आहे, 550 रुपयाची वस्तू 18% सूट म्हणजे कसं लिहितोय आपण, 100 वजा 18 भागिले 100. आपण असे चॅनलवरती आपल्या क्वेश्चन पाहिलेले आहेत. सूट असताना काय करतो आपण, मायनस करतो. 550 गुणुले 82 भागिले 100, 55 गुणुले 82 भागिले 10 असणार आहेत खाली. डिवाइड 10 केले, 10 निघून गेले, 451 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89. जर अमर 1 तासाला 60 पाने लिहितो तर त्यास 25 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल? आता 1 तासाला म्हणजे किती, 60 मिनिटात तो 20 पाने लिहितोय, बरोबर. मिनिटामध्ये करूया आपण. तर त्यास 25 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल म्हणलं. आता हे फाइंड करायचं, जी मिनिटामध्ये येईल आणि नंतर ते काय करूया, आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करूया. आता हे काय येणार, 60 गुणुले तिरकस गुणाकार करणार, कारण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जर वेळ वाढला तर पाने पण आपली जास्त लिहून होतील. ओके, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये आपण काय करतोय, तिरकस गुणाकार करतोय. 75 मिनिटे लागतील. 75 मिनिटे म्हणजे किती, 1 तास 15 मिनिट. 75 मिनिटे म्हणजेच किती, 60 मिनिटे म्हणजे 1 तास, म्हणजे 1 तास 15 मिनिटे उत्तरेल. पण ऑप्शनमध्ये इथे कुठंच नाही, तर काय आहे, 2 तास 15 मिनिटे आहे. आपलं उत्तर असेल 1 तास 15 मिनिटे. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण करायला किती दिवस लागतील? आता हे बघा, आपण इथे लिहिलेलं आहे, 50 मीटर लांबीचे कापड आहे. पहिल्या दिवशी 5 कापले, राहणार किती शिल्लक, 45. दुसऱ्या दिवशी 5, 40 शिल्लक राहणार. तिसऱ्या दिवशी 5 कट केले, 35 राहणार. पुन्हा 5, 30, 25 राहील, 20 राहील. पुन्हा 5 केलं, 15 राहील. पुन्हा 5 केल्यानंतर 10 राहील. आता जेव्हा आपण कट करणार आहे त्यावेळी कापडाचे 2 तुकडे होणार आहेत. 2 तुकडे होणार आहेत. त्यामुळे हे 8 दिवस झाले. 8 वेळा आपण 8 दिवस झाले आणि शेवटच्या 9व्या दिवशी काय देणार आहे आपण, जे काप देणार आहे त्यावेळी 5-5चे 2 तुकडे तयार होतील. 10 मधले 5-5चे 2 तुकडे तयार होतील. म्हणजे आता पुन्हा कट करायला लागणार आहे काय, नाही. म्हणजे 9 दिवस आपलं उत्तर असेल. 9 दिवस आपले उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.